अमेरिका-इराण युद्धामुळे खाडी देशात अनेक भारतीय अडकलेत आणि त्यातच कॅप्टन वीरेंद्र विश्वकर्मा 33 कर्मचाऱ्यांसह इराणमध्ये जहाजावर अडकलेत। त्यांच्या पत्नी निल्पा विश्वकर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पतीला वाचवण्याची विनंती केली आहे। इराणमध्ये अडकलेल्या जहाजाला सुरक्षितपणे आणण्याची विनंती निल्पा विश्वकर्मा यांनी केली आहे। मैं प्रधानमंत्री से निवेदन करती हूँ कि जितना हो सके उतना ट्राई कीजिए कि सब जल्दी घर पे आ जाए। अभी उनके पास 33 मेंबर्स ऑन बोर्ड है, क्रू ऑन बोर्ड है। तो मैं अपील करना चाहूँगी कि जल्दी से जल्दी नेवी की शिप वहाँ पे भेजे और सबको रेस्क्यू करके वापस इंडिया में लाया जाए सेफली। जालन्यामध्ये बेकायदेशीर गॅस वापराविरोधात कारवाईचा बडगा पाहायला मिळाला। बदनापूरमध्ये 5 तर अंबडमध्ये 4 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले। हॉटेलसाठी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर केल्यानंच कारवाई करण्यात आली आहे। आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला। याचा देशभरातील हॉटेल व्यवसायाला फटका बसला। गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने सांगलीसह राज्यातील अनेक शहरांमध्ये हॉटेल व्यावसायिकांनी चक्क चुलीवर जेवण बनवण्यास सुरुवात केली आहे। सांगलीतील प्रसिद्ध उदय भोजनालय इथे मालकांनी चक्क चुलीवर स्वयंपाक करणं सुरू केलंय। गॅस पण सरकारने देणं बंद केलेलं आहे आणि लोकांना जे पाहिजे ते डिशेस आता काय देता येत नाही आहे। त्यामुळे जेवढं ठराविक होईल तेवढं आम्ही चुलीवर करून द्यायला लागलेलं आहे। त्यामुळे आता लाकडं सुद्धा रेट त्यांचे भरपूर वाढलेले आहेत। इलेक्ट्रिक गॅस सुद्धा भरपूर म्हणजे भेटतच नाहीत, रेट पूर्ण डबल केलेले आहेत। त्यांना आता पर्याय म्हणून आम्ही आता चुलीवरच करण्याचं ठरवलेलं आहे। अशीच परिसरात थोड्या दिवसांनी आम्हाला हॉटेल बंद ठेवावं लागणार आहे। परत कामगारांची सुद्धा अवस्था पूर्ण त्यांचं पोटावर पाय येणार आहे। तर व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद झाल्याने जळगावमधील केटरर्स व्यावसायिक संकटात सापडलेत। सिलेंडर अभावी केटरर्स चालकांवर ऑर्डर रद्द करण्याची वेळ आली आहे, तर केटरर्स चालकांवर अवलंबून असलेल्या कामगारांवरही उपासमारीची वेळ आली आहे। जळगाव शहरात 200 पेक्षा जास्त केटरर्स व्यावसायिक आहेत। व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्याने त्यांचा व्यवसाय ठप्प झालाय। तर जळगावमध्ये जवळपास 200 केटरर्स व्यावसायिक आहेत। व्यावसायिक गॅसचा पुरवठा होत नसल्याने हा व्यवसाय आता पूर्णपणे ठप्प होण्याच्या मार्गावर आहे।